सध्या जे शिवसैनिक पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्यांची थेट दृश्य आपण बघू शकतो की हे 2 शिवसैनिक आहेत। बघू शकतो त्यांच्या मोबाईलवर मशाल हे सुद्धा चिन्ह आहे आणि पोलिसांनी यांना ताब्यात घेतलेलं आहे। सांगितलं जातं की निवडणूक आयोग अधिकारी जेव्हा येतील त्यावेळेस या बाबतीतला निर्णय घेऊ। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला ताब्यात घेतलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय करत होतात? तुम्ही काय करत होतात? तुम्ही काय करत होता? की तुम्हाला का अटक करण्यात आली? तुम्हाला अटक का करण्यात आली काय सांगाल? तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे, तुम्ही 100 मीटरच्या आत होतात की बाहेर होतात? तुम्ही काही एक मतदान केंद्र मशीन तयार केलं होतं आणि मार्गदर्शन करत होते। किती वाजता ही कारवाई झाली आहे? इसका बूम नहीं है। काय सांगाल? तुम्ही सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? नक्की काय तुम्ही करत होता आणि बघा, कशामुळे दोन पोलिसांनी शिवसैनिक तुम्हाला आहेत, सध्या ते काही प्रतिक्रिया देत नाहीयेत, पण पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा निवडणूक आयोगाचे अधिकारी येतील त्यानंतर या बाबतीतला निर्णय घेतला जाईल। पण सकाळी जेव्हा मतदान केंद्रावर मतदार येऊ लागले, हे सध्या मतदान केंद्र मी तुम्हाला दाखवतो की भांडूप येथील हे मतदान केंद्र आहे। संजय राऊत यांच्या घरासमोरचं अगदी हाकेच्या अंतरावरचं हे मतदान केंद्र आहे। निवडणूक आयोगाने जी एकूण नियम आणि मर्यादा आखलेले आहेत, 100 मीटरच्या आत कोणालाही येता येणार नाही, प्रचार करता येणार नाही। पण या 100 शिवसैनिक युबीटी यांचा दावा आहे की 100 मीटरच्या बाहेर होते। एक मतदान मशीन खोटं म्हणजे बनावट सॅम्पल साईजचं एक मतदान मशीन बनवण्यात आलं होतं आणि हे शिवसैनिकांना किंवा मतदारांना मार्गदर्शन करत होते की त्यांनी कशा पद्धतीने मतदान करायचं आहे। पण सध्या ते कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीत। या पोलिसांच्या गाडीत त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी जेव्हा येतील तेव्हा ते बोलतील, पण सध्या इकडचं वातावरण थोडं तंग आहे। तुमचं नाव काय? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला